नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं माझ्या या YouTube चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे. उद्यापासून आपण एका महान प्रवासाला सुरू करत आहोत, जी केवळ भूतकाळाची कथा नाही तर वर्तमानाला आणि भविष्याला प्रेरणा देणारा एक ग्रंथ आहे. ते म्हणजे महाभारत. महाभारत म्हणजे पांडव आणि कौरवांचं युद्ध नाही. महाभारत म्हणजे माणसाच्या मनात चालणारे युद्ध, कर्तव्य आणि भावना, मोह आणि धर्म, सत्य आणि स्वार्थ यांच्यामधील संघर्ष आहे. या काव्यामध्ये आपल्याला अनेक व्यक्तिरेखा भेटतील. युधिष्ठिर जो धर्मावर ठाम राहतो, भीष्म जे वचनासाठी संपूर्ण आयुष्य अर्पण केलं, द्रोणाचार्य जे ज्ञान देतात आणि स्वतःच्याच निर्णयात अडकतात, कर्ण जो दानशूर आहे पण चुकीच्या बाजूने उभा राहतो, आणि श्रीकृष्ण जे युद्ध न करता युद्धाची संपूर्ण दिशा बदलतात. भगवद्गीतेमधून श्रीकृष्ण आपल्याला खूप छान संदेश देतात. कर्म करा आणि फळाची अपेक्षा करू नका. हा संदेश हजारो वर्षापूर्वी दिला गेला, पण आजच्या धावपळीच्या तणावपूर्ण जीवनात तो अधिक महत्त्वाचा मानला जातो. महाभारत आपल्याला हेही शिकवतं की धर्माचा मार्ग सोपा नसतो. कधी कधी योग्य निर्णय घेण्यासाठी आपल्यालाच कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो किंवा कठीण परिस्थितीला सामोरे जावं लागतं, पण शेवटी सत्यालाच विजय मिळतो. या संपूर्ण मालिकेमध्ये आपण महाभारतातील कथा, पात्र, संवाद अगदी सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत. हा प्रवास केवळ ऐकण्यासाठी नाही तर स्वतःला जाणून घेण्यासाठी आहे, स्वतःला समजून घेण्यासाठी आहे. कारण महाभारतामध्ये जी व्यक्तिरेखा आहे ती प्रत्येक व्यक्तिरेखा आपल्यातच कुठेतरी आहे. चला तर मग महाभारतातील प्रत्येक पात्राला जवळून जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.